शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, गॅस भाववाढ, दरवाढ या विरोधात केंद्रातील सरकारला जाग येण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. शुक्रवारी 5 फेब्रुवारीला कळवणच्या शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानक परिसरात केंद्र शासनाकडून गेल्या वर्षभरामध्ये अनेक वेळा पेट्रोल, डिझेल, गॅसमध्ये दरवाढ झालेली आहे. त्याचा परिणाम महागाईत वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ सोसावी लागतीये. आधीच करोना संकटामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय आणि कुठेतरी त्यात शिथिलता आणि व्यवहार, रोजगार सुरळीत चालू होत असतानाच केंद्रानं सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, ज्याच्यावर महागाईत वाढ निश्चित समजली जाते, अशा पेट्रोल आणि डिझेल आणि महिलांच्या घरातील अत्यावश्यक असणारा गॅस यांच्या किमतीत वाढ करण्याचा सपाटा केंद्र शासनानं चालू ठेवलाय. त्याविरोधात कळवणला शिवसेना पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक, वाहतूकदार, व्यापारी यांनी आज कळवण बसस्थानक परिसरात उपस्थित राहून महागाई विरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी दशरथ बच्छाव, अंबादास जाधव, साहेबराव पगारे, संभाजी पवार, आप्पा बुटे, विनोद मालपुरे, अजय पगार, किशोर पवार, मुन्ना हिरे, सुनील पगार, अशोक जाधव, प्रकाश आहेर, वसंत देसाई, राजेंद्र चव्हाण, चिंतामण निकुंभ, पांडू शिवदे, राजेंद्र येवला, विलास इखंडकर, धर्मा आहिरे, लक्ष्मण भामरे, योगेश भामरे, राहुल सोनोने, हिरालाल वाघ, सचिन पगार, प्रकाश भालेराव, ललित आहेर, अशोक हरदे, मोती निकम, माणिक शिंदे पदाधिकारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कुवर, कळवण.